गेल्या वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला। शेतकऱ्यांनी बोंडअळी नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारलीत, पण यामुळे 50हून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेलाय। यावर्षी पुन्हा एकदा बोंडअळीचा प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झालेली आहे। पण गेल्या वर्षी जे झालं त्यातून सरकारने काही धडा घेतलाय का, पाहूयात यावरचा एक सखोल रिपोर्ट। विदर्भात पुन्हा बोंडअळीचं सावट। कृषी विभागाच्या दुर्लक्षाने शेतकरी चिंतेत। गेल्या वर्षी जे झालं ते याही वर्षी होण्याची भीती। गेल्या वर्षी कपाशीवर गुलाबी बोंडअळीनं थैमान घातलं आणि आता पुन्हा एकदा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आलाय। बोंडअळीनं शेतकऱ्यांचं कपाशी पीक उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे। बोंडअळी नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी केली, पण यामध्ये 50हून अधिक शेतकरी दगावले। सरकारनंही बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, पण ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का, हा खरा संशोधनाचा विषय आहे। हो, नुकसान तर होईनच। मागच्या वर्षी नुकसान झालं होतं, 24 थैल्या लावल्या त्या मागच्या वर्षी, तर 30 क्विंटल कापूस झाला। ह्या वर्षी माहीत नाही आता। मागच्या वर्षीचे पैसे मिळाले का? नाही, अजून मिळाले नाही पैसे, अजून अनुदान मिळालंच नाही। हीच उत्पन्न आम्हाला मिळालेलं नाही आणि त्याच्यापासून खूप मोठं नुकसान झालं आमचं। आणि शासनाकडूनही आम्हाला काहीच अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही। जे बोंडअळीचं यांनी पॅकेज जाहीर केलं होतं, काही आम्ही हेक्टरी इतके रुपये देऊ तितके रुपये देऊ म्हणाले, पण तोपर्यंत तेही आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेलं नाही। आता बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसतोय, तरीही कृषी विभाग कुंभकर्णी झोपेतून जागा झालेला नाहीये। विद्यापीठाचे कोणी सायंटिस्ट गेले किंवा कोणीतरी कर्मचारी गेला आणि मार्गदर्शन केलं। होऊ शकेल त्यांना शक्य झालं नसेल, होऊ शकत असेल किंवा चालढकल, परंतु याच छोट्याशा चुकीमुळे गेल्या वर्षी हा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला। त्याच्यामुळे त्या झाडं मोठी झाली, त्या फवारणी करता शेतकऱ्यांचा मृत्यू झाला। जर हे सगळं चक्र आपल्याला थांबवायचं असेल, आजच कृषी विभागाने किंवा सरकारने जागा व्हायला पाहिजे। कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, कधी कर्जबाजारीपणा तर कधी योग्य दर न मिळणं, एक ना अनेक कारणांनी शेतकरी खचून गेलाय। त्यात पुन्हा एकदा बोंडअळीनं शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। सलग दुसऱ्या वर्षी आता विदर्भातल्या अनेक भागांमध्ये कपाशीच्या पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव जाणवू लागलेला आहे, दिसू लागला आहे। त्यामुळे कुठेतरी कृषी विभागानं जागं झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन या बोंडअळीचा कसा प्रादुर्भाव दूर करता येईल या अनुषंगाने उपाययोजना करायला पाहिजे। मात्र अजूनही कृषी विभागाला जाग आली नाही आहे। शासन ही निद्रावस्थेमध्ये आहे, मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। त्यामुळे आता हातचं पीक जाण्यापूर्वी सरकारनं, कृषी विभागानं जागं झालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतात गेलं पाहिजे आणि या बोंडअळीचा नायनाट कसा करता येईल या अनुषंगानं उपाययोजना केल्या पाहिजे। कॅमेरामॅन कुमारसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।